आज 14 एप्रिल 2024 नागपूर शहरात मानवडा पेसा रोडवरील आराधना नगर परिसरात निर्माणाधीन भिक्षू निवास ठाणे भिक्षू निवास आणि साधनापेक्षा आहे कल्याण मित्र भिक्षू निवास अनेकांच्या दानातून 2022 साली जागा खरेदी करण्यात आली आणि 2023 ला बांधकामाला सुरुवात करण्यात आलं आणि त्या बहुतांश बांधकाम झालेले शेवटच्या टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यात उद्घाटन होईल. तर आज 14 एप्रिल 2024 बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल या दिवसाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तथागत पारमिता संघ कल्याण यांच्याकडून हे मूर्तिदान देण्यात आलेले आपल्या भिक्षू निवासाला. तथागत पारमिता संघ जरी कल्याणचा असला तरी त्यात कल्याणचे अनेक लोक आहेत, मुंबईचे अनेक लोक आहेत, महाराष्ट्रातले पण अनेक लोक तथागत पारमिता संघामध्ये आहेत, भारतातले पण अनेक लोक आहेत आणि भारताबाहेर सुद्धा काही लोक आहेत. तर त्यांच्याकडून ही मूर्ती आपल्याला दान देण्यात आली. मोठी मूर्ती आशीर्वाद बुद्धाची 3 फुटाची मूर्ती आहे. ती 1.5 फुटाची बुद्धाची ध्यानस्थ मूर्ती आहे. बुद्धाची उभी मूर्ती, बाबाची उभी मूर्ती, परिनिर्वाण मूर्ती, बुद्धाची एक मोठी, बाबाची एक मोठी मूर्ती आणखी येणार आहे. वेळेअभावी खरेदी नाही झाली. आणि फोटो पण येणार आहे. गोविंदा गुरुचा फोटो, बाबाजीचा फोटो, बुद्धाचा फोटो एक आणखी देत आहे. हे तथागत पारमिता संघातर्फे दान देण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये ही मोठी मूर्ती 3 फुटाची बुद्धाची आशीर्वाद मूर्ती, ही मोठी मूर्ती विशेष करून मनीषा तुरन्या सिंग इंग्लंड यांच्याकडून दान देण्यात आलेली आहे. ते जरी इंग्लंडला राहत असले तरी ते भारतीयच आहेत आणि मनीषा ताईचं माहेर नागपूरच आहे. नागपूरचीच मुलगी आहे ती मनीषा ताई. आता ते पती पत्नी आणि मुलं इंग्लंडला राहतात. त्यांच्याकडून मनीषा तुरन्या सिंग इंग्लंड यांच्याकडून ही मोठी मूर्ती दान देण्यात आलेली आहे. स्पेशली त्यांच्याकडून, ते पण तथागत पारमिता संघामध्ये आहे. आणि बाकीचे परिनिर्वाण मूर्ती बुद्धाची, बाबाजीची, यापेक्षा मोठी उभी मूर्ती, बुद्धाची मूर्ती, ध्यानस्थ मूर्ती, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, हे सगळं आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरांच्याच नावानं तथागत पारमिता संघातर्फे दान देण्यात आलेलं आहे. आणि तथागत पारमिता संघाने यापूर्वी सुद्धा अनेक वेळा बांधकामाला दान दिलेले आहे. त्यांच्यात काही लोकांनी स्वतःकडून दिलं, संस्थेकडून दिलं, म्हणजे संस्था रजिस्टर्ड संस्था आहे त्यांची, पण असंच काम चालू आहे. नागपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये, यूपी बिहारला कुठे पण भिक्षू आजारी आहे, भिक्षू त्यांना कळालं तर ते आपल्या क्षमतेनुसार तिथं औषध भोजनाची व्यवस्था करतात. भारतामध्ये कुठलाही भिक्षुनी आजारी आहे हे तथागत पारमिता संघाला कळालं तर ते त्यांच्या क्षमतेनुसार औषध, आजारपण, भोजनाची व्यवस्था करतात. किती श्रद्धावान म्हणावं लागेल. आणि इतर ठिकाणी पाहतो आपण, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असंच आहे. बिहारच्या परिसरामध्ये शेकडो घर आहेत आणि बिहारात जर एखादा म्हातारा आजारी भिक्षू आहे, शेकडो घरातून कोणी भोजन देत नाही, तर डब्बा लावा होता. आज सुद्धा नागपूरमध्ये अनेक भिक्षुनीने डब्बे लावले. महिन्यात 3000 द्या, सकाळ डब्बा येतो. परिसरामध्ये शेकडो घर आहेत, जे म्हणणारे, सरनामेचे म्हणणारे. आजच्या काही वर्षांपूर्वी मी सुद्धा डब्बा लावला होता 6 महिन्यापर्यंत. ज्या घरात मी राहत होतो रोजचे 30, 40, 50 लोक येत होते आणि मी डब्बा लावला होता. काही वर्षांपूर्वीची गोष्ट, आजारी होतो तर किती श्रद्धा. जिथं राहतो तिथं जर देतातच. भारत देशात, महाराष्ट्र, भारत, यूपी, बिहार, जिथे कुठे आजारी भिक्षू तिथं. आणि तथागत पारमिता संघाचा संकल्प आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात भिक्षू निवास, जागा खरेदी करून, बांधकाम करून भिक्षू निवास बनवायचं. तिथे भिक्षू राहतील. भिक्षूच्या सगळ्या सुविधा, आजारपण, औषध, भोजन, सगळ्या सुविधा करायचं त्यांचा संकल्प आहे, त्यांची इच्छा आहे. पण तो इच्छा अवघड आहे. जागा खरेदी करणं खूप अवघड आहे. पैसा खूप लागतो. जेव्हा होईल तर तथागत पारमिता संघासाठी खूप मंगलकामना करतो. आणि बांधकामासाठी मूर्ती दान देणे खूप मोठं पुण्य त्यांनी अर्जित केलेलं आहे आणि खूप श्रद्धावान आहेत. आणि त्यांच्याबद्दल मंगलकामना. इथं उपस्थित सर्वांपैकी सुद्धा सर्वांनी खूप दान दिलेले आहे. सर्वांचं खूप मंगल हो, सर्वांचं खूप कल्याण हो. सर्वांमध्ये मंगलकामना करून मी इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांच्या मनात धर्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो. जी श्रद्धा आहे ती दिवसेंदिवस खूप वाढो. गंभीरपणे धर्माचा अभ्यास करून तुम्हाला सर्वांचं मंगल हो. बुद्धवाणीच्या शेकडो ग्रंथांचा अभ्यास करण्याची, विपश्यनाचे 20, 30, 45, 60 दिवस शिबिर करण्याची संधी तुम्हाला प्राप्त हो. तुम्हाला सर्वांचं मंगल हो. तुमची धर्माची एवढी प्रगती हो की तुमची धर्माची प्रगती बघूनच अनेक लोक धर्माकडे आकर्षित हो, अशी मंगलकामना करतो. मग सर्वांचं मंगल हो.